हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. इकडे आदूचं पाणीपुरी लिहिलो चालू आहे. तर संडे स्पेशल आज आम्ही घरीच पाणीपुरी बनवलेली आहे. घरी कशी मनसोक्त खाता येते. तर इकडे साहित्य बघू शकता तुम्ही काय काय घेतलेलं आहे. हिरवी चटणी मी घरीच बनवते, पुदिन्याच्या पानापासून मिरची जिरे टाकून हिरवी चटणी घरी छान बनते. तर इकडं आता आमचं दोघांचं कॉम्पिटिशन चालू होतं, कोण पटपट पाणीपुरी बनवताना एकमेकाला भरवतं ते बघू म्हणून. तर ते दोघांचं पण टायमिंग आमच्या इकडं सेमच चालू आहे. तर घरी पाणीपुरी बनवली की आपल्याला अनलिमिटेड अशी खाता येते आणि खूप छान होते घरी अशी. मुलांच्या हेल्थसाठी पण खूप छान असते ती घरी बनवलेली पाणीपुरी. तर इकडे चला आता संडे डिनरची तयारी चालू आहे, संडे स्पेशल डिनर. तर इकडं आता हा तांदूळ बिर्याणी राईस मी अर्धा तास भिजत ठेवला होता, त्याच्यातलं पाणी वगैरे काढून इकडे चिकन मी मॅरिनेट केलं होतं सकाळीचं, सगळं त्याला लावून ठेवलं होतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दिवसभर छान मॅरिनेट झालेलं आहे ते. इकडे आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण असं एकदम बारीक चॉपरला चॉप करून घेऊन मी त्याला तेलामध्ये परतवून घेत आहे. आणि इकडे चिकन तर किती छान मॅरिनेट झाले ते बघू शकता तुम्ही. तांदूळ पण छानपणे आता इथे भिजलेला आहे. तर बिर्याणीचा तांदूळ हा अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर त्याच्यातलं पाणी वगैरे काढून घ्यायचं छान, त्यामुळे बिर्याणी अशी छान होते. तर इकडे बघू शकता हे एकदम चॉपरला बारीक केल्यामुळं खूप छान असं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये त्याचा थोडा कलर ब्राऊन झाला तर याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेते. त्यानंतर लाल कश्मीरी चिली पावडर जी असते ना, ती मी नेहमी पदार्थामध्ये यूज करते, त्यामुळे पदार्थांना छान कलर येतो. आणि इकडे आता धनेपूड थोडी टाकून घेते. धनेपूडनं छान असा फ्लेवर येतो किंवा चव येते. त्यानंतर इकडे जिरेपूड टाकून घेते. मी बऱ्याच पदार्थामध्ये धनेपूड जिरेपूड अशी वापरत असते, त्यामुळे पदार्थांना खूप छान चव येते, एकदम टेस्टी होतात पदार्थ. तर आता हे टाकल्यानंतर अजून 2 मिनटं मी आता हे परतवून घेते आणि आता हे चिकन त्याच्यामध्ये टाकून घेते. हे सकाळी सगळे लावून ठेवलं होतं त्यांना, चिकन मसाला, दही वगैरे, आले लसूण पेस्ट, त्यामुळे चिकन छान प्रकारे इकडे मॅरिनेट झालेलं आहे. इकडे आता हे सर्व परतून घेते व्यवस्थित. आणखीन आता मी ह्याला चिकनसाठी 2 चमचे तेल घातलं होतं, तर आता वरून 1 चमचा तूप घालते. तुपामुळे बिर्याणीला खूप छान फ्लेवर होतो. जशी आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे मिळते तशी सेम हॉटेलमध्ये वगैरे कसं तूप वगैरे जास्त वापरलेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला खायला वगैरे टेस्टी लागते. तर इकडे आता तूप टाकून घेतलेलं 1 चमचा. तर आता हे तूप टाकल्यानंतर परत मी त्याच्यामध्ये थोडं परतून घेतलेलं आहे आणि आता हा भिजवलेला राईस टाकून घेते. तर आता हा राईस आता थोडा परतवून घेते त्याच्यामध्ये. तर आता हे बघू शकताय तुम्ही, असं दोन्ही छान परतवून घ्यायचं. तर इकडे आता त्याच्यामध्ये राईस टाकल्यानंतर आदिराला तिकडे वास गेला रूममध्ये, आणि ती आता इकडे लगेच स्टूल घेऊन उभा राहते लगेच किचनमध्ये, आणि मम्मा कधी चिकन होणार. तिला संडेला तर चिकन किंवा काहीतरी नॉनव्हेज पदार्थ लागतोच, नॉनव्हेज लवर आहे असंच म्हणता येईल. तर खूप खूप एक्सायटेड झाली होती ती कधी बिर्याणी होणार म्हणून. तर आता परत काय करते, इकडून आता लास्टला परत 1 चमचा त्याच्यामध्ये तूप ॲड करते. तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो. कधी तुम्ही बिर्याणी करताना असं थोडं थोडं वरून तूप टाकत जा, म्हणजे खूपच छान होते बिर्याणी. इकडे बघू शकता तुम्ही कलर वगैरे, वास तर पूर्ण घरामध्ये पसरला होता. आता इकडे मी जेवढं तांदूळ घेतलेलं आहे 3 वाट्या, तर त्याचप्रमाणे आता मी 3 ग्लास याच्यामध्ये पाणी घालते. असं प्रमाण केल्यानंतर बिर्याणी पण आपली जास्त अशी चिकट वगैरे होत नाही. तर आता हे बघू शकताय तुम्ही, ह्याच्यामध्ये मी आता 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं ते परत सगळं मिक्स करून घेते छान. आता तुम्ही ते जवळून बघू शकता, ह्याला कलर वगैरे किती छान आलेला आहे तुपामुळे. तर त्याला खूप छान असा फ्लेवर आलेला आहे. जशी हॉटेलमध्ये आपण खातो तशीच सेम घरी होते, पण ही झटपट पद्धतीने बनते. तर इकडे आता रेडी झालेली आमची बिर्याणी. पहिल्यांदा आम्ही इकडे आदिराला टेस्ट करायला देतो, कारण लहान मुलं नेहमी खरं बोलतात. तर तिचं खाल्यानंतर तुम्ही रिॲक्शन बघू शकताय, लगेचच रिप्लाय छान प्रकारे ती देते, तिला खूप आवडलेली आहे. इकडे आता हे सगळे आम्ही जेवायला बसलेलो आहे.
इकडे स्वराचं लक्ष नव्हतं, ती खाण्यात मग्न होती. तर तिलाही विचारलं कशी झाले, तर खूप छान झालेले आहे. सगळ्यांनी छान रिप्लाय दिलेला आहे मला. तर आदू इकडे आता बाय बाय करत आहे. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.